या कलियुगामध्ये जीवन जगत असताना नाम हा सगळ्यात मोठा पर्याय आहे. का तर त्या नामाच्या बळावर अनेक पर्वतपाय प्राप करणारी माणसं तरुण गेलेत बा. नामे तारिले पातकी, आणि ते दुसरीकडे कुठं झालं नाही. ज्याला तुम्ही या मरते लोक म्हणतात, याच मृत्यूलोकात ते घडले. मुक्त झाले मृत्यूलोकी नवे नवे, असं कोण सांगतं? पुरावा देतात पहा. ऐसे बोलिले वाल्मिक. आपल्या शेतामध्ये काम करणाऱ्याचा पुरावा नाही दिला बरं का निळोबारायांनी. निळोबारायांनी मोठ्याचा दाखला दिला. मोठ्याचा दाखला म्हणजे वाल्मिक ऋषी सामान्य नाही, ज्यांच्या लिखाणावर प्रभू रामचंद्रांनी आचरण करावं एवढे मोठे असणारे वाल्मिक ऋषी बोलिले वाल्मिक तैसेची करीन वरतोणी दाबीन नामा म्हणे, असा अधिकार असणारे वाल्मिक ऋषी. आणि त्या वाल्मिक ऋषींचा या ठिकाणी पुरावा देतात. ऐसे बोलिले वाल्मिक महाभारती व्यासादिक. पहा, या कलियुगामध्ये तरुण जाण्याचं एक सोपं आणि साधं साधन आपल्याला सांगितलं. निळोबाराय म्हणतात, कलियुगी हरिकीर्तन करिता तरले अधमाज. तुकोबारायांनी त्याला दुजोरा दिला. तुकोबाराय म्हणतात, कलियुगा माझी करावे कीर्तन, जेने नारायण देईल भेटी. आणि या नामाचं फलश्रुती काय असेल तर महाराज म्हणतात, याच नामाच्या बळावर असंख्यात असे संत तयार झाले. अशा काहीशा आशयाचा हा अभंग आहे. आणि या अभंगामध्ये निळोबारायांनी नामाविषयीचं महत्त्व पहिल्या चरणामध्ये प्रतिपादन केलंय. दुसऱ्या चरणाविषयी त्यांनी पुरावा दिलाय. तिसऱ्या चरणामध्ये आणि चौथ्या चरणामध्ये नामाची फलश्रुती सांगितली. अशा काहीशा आशयाचा अभंग. समाजामध्ये जगत असताना आपल्यावर 3 लोकांचे उपकार आहेत पहा. पहिला उपकार करणारा घटक आहे, त्याला माईबाप म्हणलं जातं बरं का. दुसरा उपकार करणारा घटक आहे, त्याला संत म्हणलं जातं. आणि तिसरा उपकार करणारा घटक आहे, त्याला देव म्हणलं जातं. मायबाप आपल्यावरती किती उपकार करतात पहा. तुकोबाराय रूपक करून एका अभंगामध्ये वर्णन करतात. माई आपल्यावर किती उपकार करते हो महाराज. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. एवढे उपकार करते, एवढे उपकार करते. ती आपला विचार नाही करत महाराज, पण त्याचा विचार करते. बाप आपल्यावर किती उपकार करतो. बाप करी जोडी लेकुराचे ओढी, आपुली करवंडी वाळवणी. एवढा उपकार बाप करतो. पहिला घटक झाला मायबाप आपल्यावरती उपकार करतात. अरे ज्ञानेश्वरीमध्ये माऊली खूप वर्णन करतात. आणि औदुंबर महाराज एक सांगू का, आजपर्यंत माऊलींची भाषा मला वाटतं की इथं उभा राहण्यालाच कळली नाही बरं का. माऊली म्हणतात, सकळ तीर्थाची अधुरे जे का माता पितरे, तये सेवेशी कीर शरीरे लोन कीजे. माऊली काय बोलतात, तये सेवेशी कीर शरीरे लोन कीजे. या तये सेवेशी कीर शरीरे या पदाचा आजपर्यंत कोणाला अर्थ कळलाय का महाराज. आमच्यावर उपकार करणारे जे माता पिता आहेत, त्यांच्या सेवेमध्ये भलं आपल्याला शरीर वेचावं लागलं तरी चालेल, वेचा. का? कारण सकळ तीर्थाची धुरे. धुरे म्हणजे त्यांच्या एवढं मोठं कोणीच नाही. कारण त्यांच्यावर त्यांचा आपल्यावरती असणारा उपकार हा अक्षरात मांडता येणारा नाही. चला पुढे. दुसरा घटक आहे संत. संत या जगामध्ये आपल्यावरती उपकार करतात. किती उपकार करतात. तुकोबाराय म्हणतात, मला तो अक्षरातच सांगता येत नाही. काय सांगू आता संताचे उपकार. तुम्हाला माझी भाषा समजते ना, जड जात नाही ना जास्त. एकदम नॉर्मल तुम्हाला एक तुकोबारायांचा एक युक्तिवाद सांगतो बरं का. तुकोबाराय पाहिलं तर वैराग्य पदावर पोचलेले संत आहेत बरं का. तुकोबारायांची भाषा म्हणलं तर तुकोबारायांच्या घरी अक्षर पाणी वाहत होते बरं का. एवढा मोठा कवी होणेच नाही, एवढे मोठे कवी असणारे तुकोबाराय. आणि ते म्हणतात, काय सांगू आता. बरं काय सांगू. अशी परिस्थिती कोणाला यायला पाहिजे बाबा, ज्याच्याकडे अभ्यास नाही, ज्याच्याकडे माहितीचं हेच नाही, ज्याच्याकडे अनुभवाची कमतरता आहे, त्याला कळावं की मला आता काय सांगावं बुवा. आपण एखाद्याला सहज बोलून जातो बरं का. एखादा व्यक्ती उभा असतो, सांगण्यासारखं काहीच नसतं, आणि आपण चालता चालता बोलून जातो, अरे त्याच्याविषयी काय सांगू. त्याच्याविषयी काहीच सांगता येत नाही. का? कारण त्याच्याकडे काहीच नसतं. पण तुकोबाराय, तुम्ही तर एवढे वैराग्याने मूर्तिमंत उदाहरण आहात, नवे नवे अक्षरं तुमच्या घरी पाणी भरतात, तरी तुम्हाला का प्रश्न पडावा काही सांगू. तुकोबाराय म्हणला, संत असतातच तसे. तुकोबाराय म्हणतात की संत असतातच तसे, कारण त्यांच्या हृदयाचा विचार आपण करता कामा नये. का? कारण संतांचं हृदय
एवढं नाजूक असतं, एवढं कोमल असतं. ते काय करतात? फक्त जगाचाच विचार करतात. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देह कष्ट भीती परोपकारी, थोरी व सांडिली आपुली परिसे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात संतांचा स्वभाव हा खूप कोमल असतो. बरं तुकोबाराय, तुम्ही स्वतः संत आहेत, मग तुम्ही कोणत्या संताचे उपकार मानता बुवा? अलीकडे आमच्याकडे एक कीर्तनकार असेल तर दुसऱ्या कीर्तनकाराचं कौतुक नाही करत महाराज. मग तुम्ही तर संत आहेत, तुम्ही दुसऱ्या संताचं वर्णन कसं काय करता? खरं आहे ना महाराज? एक कीर्तनकार दुसऱ्या, बरं एक सुगरण दुसऱ्या सुगरणीचं कौतुक करते का? का तुम्ही सुगरण नाहीत? अरे देवा, भाषा कळते ना माझी तुम्हाला? एक चांगला स्वयंपाक करणारी स्त्री असेल, ती दुसऱ्या स्त्रीचं वर्णन करेल का माझ्यापेक्षा चांगला स्वयंपाक करते? हा, अरे देवा, मेलं तरी नाही करणार तुम्ही, मला माहिती की. हा का? कारण आपल्याकडचा स्वभाव आपल्यापेक्षा मोठं म्हणण्याची आपली कुवत नाही बरं का. आणि खरं सांगू का, मोठी तीच माणसं होतात, मोठी तीच माणसं होतात जी दुसऱ्याला मोठं म्हणतात बरं का. ती माणसं कधीच मोठी होत नाही जी स्वतःला मोठं ठरवतात, कधीच मोठी होत नाहीत बरं का. मी तर नेहमीच सांगत असतो, आपण रस्त्याने चालत असताना ना कायम आपली पाठ शाबासकीच्या लायकीच ठेवली पाहिजे. आजकाल पाठी नाहीत राहिल्या शाबासकीच्या. का? कारण ती पाठण जर आपण शाबासकीच्या लायकीची ठेवली ना, तर महाराज त्याच्यावर शाबासकी देणारे लोक, त्यांच्यापासून आपण बचाव करू शकतो स्वतःचा. का? कारण जी माणसं आपल्या पाठीवर शाबासकीची थाप देतात ना, थोडं पुढं गेल्यावर तीच लोक त्या पाठीवर वार करतात बरं का. मला सांगायचंय की मोठं कुणाला म्हणलं पाहिजे? जी माणसं दुसऱ्याला मोठं म्हणतात त्याला मोठं म्हणावं बरं का. मी काय सांगत होतो? हां, मी सांगत होतो की संतांचा स्वभाव असतो परोपकार करण्याचा बरं का. जगाच्या कल्याणात संताच्या विभूती, देह कष्टविती परोपकारी, हा संतांचा स्वभाव आहे. आणि तो संतांचा स्वभाव तुकोबाराय, तुम्ही संत असताना तुम्ही दुसऱ्या संताचं वर्णन करताय, हे कसं शक्य आहे बुवा? तुकोबाराय म्हणतात आहे शक्य. का? कारण त्यांचं कोमल अंतकरण असताना ते मला भावलंय. मग तुकोबाराय, तुम्ही कोणत्या संताचं वर्णन करता बुवा? तुकोबाराय म्हणतात माझ्या अगोदर जेवढे संत झाले ना, त्या सगळ्या संतांचं मी उपकार वर्णन करतो. 5 संत आपल्यावरती उपकार करतात. नवे नवे आपल्या जगावरती उपकार करणारे 7 घटक आहे शास्त्र सांगतं. रविचंद्र घना वृक्ष, नदी गायस्य सज्जना, येथे परोपकारार्थ युगे देवेन निर्मिली. आपल्यावर उपकार करणारे 7 घटक आहेत. तुम्ही मोजा बरं का, मी सांगतो. रवी, चंद्र, घना, वृक्ष, नदी, गाय आणि सज्जन. किती झाले? 7 झाले ना. सूर्य आपल्यावरती उपकार करतो, आपल्याला प्रकाश देतो. चंद्र आपल्यावरती उपकार करतो, आपल्याला शीतलता देतो. पाऊस आपल्यावरती उपकार करतो, आपल्या शेतावरती बरसत असतो. त्याच्यानंतर वृक्ष आपल्यावरती उपकार करतो. का? तर आपल्याला गोड अशी फळं देत असतो, गोड अशी फुलं देत असतो. नवे नवे त्याच्यानंतर नदी आपल्यावरती उपकार करते. काय करते? आपलं पाप धुवून टाकण्याचं काम करते. ज्ञानोबाराय गोड वर्णन करतात. का? फेडीत पापताप पोखीत तिरीचे पादक, समुद्रा जाये आप गंगेचे जैसे. गंगा उगमस्थानावरून निघते आणि समुद्राला जाताना अनेक जणांचं पाप निवारण करत करत जाऊन ती तुका म्हणे गंगा सागर संगमी, मग ती समुद्राला जाऊन मिळते. त्याच्यानंतर गाय हा प्रकार आहे जो आपल्यावरती उपकार करतो. गाय आपल्याला दूध देते, पण 5 प्रकारचं पंचगव्य गाय देत असते बरं का. तिचा आपल्यावरती उपकार आहे. आणि शेवटचा घटक सांगितला तो संत आहे. मग तुकोबाराय, तुम्ही या ठिकाणी सांगता की संतांचेच उपकार आमच्यावर आहे. का बरं? काय सांगू आता? संतांचे उपकार तुम्ही का म्हणले नाही? काय सांगू आता? सूर्याचे उपकार काय सांगू आता? चंद्राचे उपकार काय सांगू आता? गायीचे उपकार का म्हणले नाही? तुकोबाराय म्हणले की संतांच्या तुलनेमध्ये बाकीचे घटक बसतच नाही. का बरं? महाराज म्हणतात सूर्य आपल्याला प्रकाश देतो, सूर्य आपल्याला प्रकाश देतो, पण रात्र झाली की तो मावळल्या जातो. त्यामुळे संतांच्या ठिकाणी जी निरंतरता आहे, मज निरंतर जागविती असं तुकोबाराय म्हणतात ना, तो निरंतरपणा त्या सूर्याच्या ठिकाणी नाही. चंद्र, माऊली म्हणतात चंद्र एखादी वेळी पूर्ण, पौर्णिमेला चंद्र आपल्याला पूर्ण पाहायला मिळतो, मग चंद्र पूर्ण नसतो, म्हणून तो संतांच्या तुलनेत बसत नाही. तिसरा घटक सांगितला मी, काय? पाऊस. पाऊसाने कधी बघितलंय का बाबा? गोंधळेनगरवर आज पडला आणि पलीकडे तू काही दर्शनला पडलाच
असा भेदभाव केलाय का त्यांनी? श्रीमंताच्या शेतावर पडलाय आणि गरिबाच्या शेतावर पडला नाही, भेदभाव केला का? महाराज म्हणतात मेघ उदार आहे, तो मेघ उदार आहे, तो आपल्यावरती उपकार करतो. पण माऊली त्याच्या पुढे जाऊन सांगतात मेघ उदार परी ओसरे. मेघ उदार जरी असला तरी काही काळ झाल्यानंतर त्याला ओसरावं लागतं, त्याला थांबावं लागतं. अर्थात संतांकडे जी निरंतरता आहे परोपकार करण्याची ती त्या मेघाकडे नाही. त्याच्यानंतरचा घटक सांगितला वृक्ष. वृक्ष आपल्याला सावली देतो, तो कधी म्हणत नाही हा वाईट आहे, हा दुर्जन आहे, हा सज्जन आहे. तो काय करतो? सगळ्यांना समप्रमाणात सावली देतो. माऊली सांगतात जो खांडावया घाव घाली का लावणी जयाने केली दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा. माऊली म्हणतात जो त्याला तोडायला आलाय त्यालाही त्याने सावलीच दिली आणि ज्याने त्याची लावणी केली त्यालाही त्याने सावलीच दिली. पण तो वृक्ष त्याची फळं आपल्याला फक्त 4 महिनेच देऊ शकतो बरं का, तो वर्षभर आपल्याला त्याची फळं देऊ शकत नाही. म्हणून संतांच्या तुलनेत तो बसत नाही. त्याच्या पुढचा घटक नदी सांगितला. नदी संतांच्या तुलनेत बसायला पाहिजे का महाराज? नदीचं एवढं आहे, वाचेने जर नदीला आपण गंगा म्हणलं तर वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा, एवढा अधिकार त्या गंगामाईचा आहे. मग आपल्याला तो संतांच्या तुलनेमध्ये घटक बसायला पाहिजे? नाही महाराज, तो संतांच्या तुलनेत बसत नाही. का? कारण तुकोबाराय म्हणतात गंगा उगमस्थानावरून निघत 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 समुद्रापर्यंत जाते ना, ती एखाद्या तीर्थाला जाऊन मिळते आणि त्या तीर्थामध्ये एखाद्याने स्नान केलं तर ती त्याचं पाप धुवून टाकते. हे 100% खरं आहे. पण महाराज त्याच्या पुढं प्रश्नचिन्ह लावलं तुकोबारायांनी. तुकोबाराय म्हणले गंगा पाप धुते पण शरीराने केलेलं. गंगा पाप धुते पण शरीराने केलेलं, मनानं केलेलं पाप गंगा धूत. आणि खरं सांगा गड्या गोंधळनगरची माणसं, मला माणसं शरीराने पाप जास्त करतात का मनानं? नाही कळलं? मनानं जास्त करतात ना. शेजारच्याने आणलेला ट्रॅक्टर त्याच्याच अंगणात पलटी व्हावा हे आपण मनानेच विचार करतो ना महाराज. कारण माणूस मनाने जेवढी पाप करतो ना तेवढी शरीराने करत नाही. आणि तुकोबाराय म्हणतात मन संकल्पाची पापे न जाये तीर्थाची हे बापे. तीर्थाच्या बापालाही ती मनसंकल्पाची पापे जात नाहीत. म्हणून संतांच्या तुलनेमध्ये हे नदीचा वर्ग बसत नाही. मग संतांच्या तुलनेमध्ये का बसत नाही? त्याचं उत्तर आहे का? त्याचा पुढचा घटक आहे गाय. गायी आपल्यावरती उपकार करते महाराज. एकदम पूर्णान्न ज्याला म्हणलं जातं ते दूध आपल्याला गायी देते. मग ती तर संतांच्या तुलनेत बसायला पाहिजे. संत म्हणतात नाही, तुकोबाराय म्हणतात नाही. का? गायत्री स्वमुखे भक्षितसे मळ. आपण सहज म्हणतो गाय काय खाते विचार करू नका, काय देती. पण याचा अर्थ असा की गायी त्या मुखाने काहीतरी अभक्ष भक्षण करते. याचा अर्थ संत आपल्या मुखाने अभक्ष कधी भक्षण करत नाहीत. म्हणून ती संतांच्या तुलनेत बसत नाही. म्हणून महाराज शेवटचा घटक सांगतात तो सज्जनाचा अर्थात संतांचा बरं का. हे 4ही घटक का बसत नाही? हे बाकीचे 6ही घटक का संतांच्या तुलनेत बसत नाही? त्याचं कारण सांगितलं महाराज. मी नदी सांगून गेलो. नदी शरीराचं पाप धुते, मनाचं धुत नाही. पण संत काय करतात? गती अधोगती मनाची युक्ती. पण काय केलं तर मन लाभा एकांती साधू संगे. मग साधू संगे मन लावलं की आपल्याला गती आणि जी आपली उद्धाराची दिशा असते ती मिळत असते बरं का. पण ती साधूच्या संगतीत गेल्यानंतर अर्थात संत आपल्यावरती उपकार करतात, देव आपल्यावरती उपकार करतो. काय देवाचा उपकार पहा महाराज. जेने हा जीव दिला दान. महाराज एवढा अनमोल किमतीचा नरदेह आपल्याला दिलाय. हा देह मिळणं सोपं आहे का? सोपी गोष्ट आहे. हा देह सहजासहजी मिळत नाही. देह मिळायला 3 कारण आहेत. आता तुम्हाला प्रकारच सांगत गेला ना तुम्ही झोपताना कीर्तनात बरं का. 3 कारणाने देह मिळतो. पाप पुण्य कर्म असेल त्याच्यावर आधारित देह मिळतो. अपूर्ण राहिलेली वासना आहे त्याच्यामुळे देह मिळतो. प्रमाण सांगून जाईल. जन्म घेणे लागे वासनेचे संगे. अजून प्रमाण सांगून जातो. केले कर्म झाले त्याची भोगा आले उपजले मेले ऐसे किती. या प्रकारचं महाराज जर आपण काहीतरी करत राहिलो, काहीतरी कर्म केलं तर त्यातून आपल्याला जन्म घेणं हे बंधनकारक आहे. पण महाराज हा अनमोल किमतीचा नरदेह आपल्याला ज्या देवाने दिला त्या देवाचा आपल्यावरती उपकार आहे. म्हणून हे 3 घटक
आपल्यावरती उपकार करतात. तिन्ही घटक जरी आमच्यावर उपकार करत असले तर संसारिक जीवन जगताना एक संसारिक पैलू असतो, एक आध्यात्मिक पैलू असतो, अर्थात परमार्थिक पैलू असतो बरं का. त्यामध्ये 3 गोष्टींना अलौकिक म्हणलं गेलं महाराज. काय केलं गेलं? 3 गोष्टींना अलौकिक म्हणलं गेलं. पाहिलं तर संसाराचं सांगण्यासाठी मी इथं उभाच राहिलो नाही का. संसार तुमच्यात ओतप्रोत भरलेला आहे. मी काय सांगू, संसार तुम्ही बुडालेलेच आहेत ना संसारात, का नाही करत? बोला, माना तरी हलवा कमीत कमी. संसारामध्ये तुम्ही बुडालेला आहे ऑलरेडी बरं का. त्यामुळे संसारामधलं मी काही सांगणार नाही. पण संसार करत असताना माणसाला 6 विकार आडवे येतात बरं का. त्याला प्रतिबंध म्हणलं जातं. 6 विकार कायम आडवे येतात. त्याला काम, क्रोध, आपण जे आहेत ते कायम आडवे येत असतात महाराज. ते विकार एकदा आपल्याला संसारिक जीवनात आडवे आले की ते आपल्याला उपकारी लोकांपर्यंत पोहोचू देत नाही. चला परमार्थिक घटक सांगून जाईन तुम्हाला. परमार्थामध्ये काही असे प्रतिबंध येतात बरं का. मला अलौकिक काय ते तुम्हाला सांगायचं आहे. परमार्थिक जीवनामध्ये तुम्हाला काही प्रतिबंध येत असतात. त्यामध्ये 2च प्रतिबंध तुम्हाला सांगून जाईल, जे बाह्य रंगामध्ये प्रतिबंध आपल्याला आढळतात. पहिला प्रतिबंध एक स्तुती आणि दुसरा प्रतिबंध आहे तो निंदा बरं का. महाराज, स्तुती आणि निंदा एवढा घातक प्रतिबंध आहे परमार्थिक जीवन जगताना. आता आम्ही कीर्तन करत फिरतो, औदुंबर महाराज असेल, आम्ही सगळी कीर्तन करून फिरतो. एखाद्या दिवशी जर आम्ही कीर्तन केलं आणि समोरून एखादा माणूस आला, सरळ म्हणतो महाराज वा, स्तुती करणार आहे बरं का. स्तुती हा घटक सांगतो तुम्हाला. तो म्हणतो वा महाराज, कीर्तन तुकडाच पाडला. हा एवढा गोळ मारतात महाराज बेकार. अरे एवढी स्तुती करतेत आणि फक्त मंडपाच्या बाहेर निघू द्या. धांदा आहे त्यांचा, भंगार येते, काय बोलते सांगता येत नाही. महाराज समोर स्तुती केली जाते. बरं जाऊ द्या, जास्त वेळ घेत नाही. स्तुती आणि निंदा मी तुम्हाला एकाच दृष्टांतातून सांगतो. थोडं भजन. भरपूर चोरांचा सुळसुळाट होता बरं का. चोरांचा सुळसुळाट. पण झालं असं, वैतागले लोक. आणि वैतागल्यानंतर त्यांनी ठरवलं की आता काय करायचं, आपण रात्री गावामध्ये गस्त घालायचे बरं का. आता चोरांना येऊ द्यायचं नाही, चोऱ्या करू द्यायच्या नाहीत, म्हणून 15-20 पोरं त्या गावामध्ये गस्त घालायला निघाले महाराज. रात्रीची गस्त घालायला निघाल्यावर 10 पोरांच्या 2 तुकड्या केल्या. तुम्ही म्हणले काही जण खालच्या वाटेला थांबा, काही जण वरच्या वाटेला थांबा. आणि बरोबर महाराज 1 वाजाच्या सुमारास एक अनोळखी व्यक्ती त्यांना त्या गावामध्ये दिसली बरं का. अनोळखी व्यक्ती गावामध्ये दिसल्यानंतर जे मागच्या बाजूने जे लोक होते ना, त्यांनी काय केलं महाराज, हळूहळू त्याचा पाठलाग केला. पाठलाग केल्यानंतर तो काहीशा अंतरावर आल्यानंतर त्यातल्या एका धिप्पाड पोराने एक दगड उचलला. लक्ष द्या बरं का माझ्याकडे सगळे. मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे याच्यानंतर, चालेल ना? नाही तर तुम्ही जाताना उठून अरे प्रश्न विचारणार आहे. चला, आपलं अवघड नाही आहे, सोपा प्रश्न आहे. झालं असं, त्याने एक गोल बघून दगड घेतला, एकदम गोल, आणि जवळ गेला काहीशा अंतरावर. आता त्याला दगड जोरात लागणार आहे. एवढ्या अंतरावर गेल्यानंतर औदुंबर महाराज तो 2 पावलं मागं सरला आणि त्याने तो दगड असा जोरात असा मारला बरं का, एवढा जोरात. आणि दगड जोरात मारल्याबरोबर त्याने आरोळी दिली, बाबा मेलो, जोरात ओरडला बरं का. आणि महाराज जोपर्यंत तो मागचा दगड लागत नाही तोपर्यंत पुढून जे 10 लोक आले होते त्यातल्याही एकाने गोल दगड उचलला आणि तेवढ्याच वेगाने जरा जास्तच जोरात मारला. कुठं? छातीत मारला बरं का. एक दगड पाठीत मारला होता आणि एक दगड छातीत मारला होता. प्रामाणिकपणे सांगा बरं का, कोणता दगड जास्त लागला असेल? तुमचं काय म्हणणं आहे? तुमचं काय म्हणणं आहे? तुमचं काहीच म्हणणं नाही. गणेश दादा एक दगड आणता का, मारून बघू आपण? नाही. तुमचं काय म्हणणं आहे? तुम्हाला लक्षात आलं नाही. एक दगड पाठीत मारला, एक दगड छातीत मारला, लागला कोणता असन जास्त? मावशी म्हणते पाठीतला दगड जोरात लागला असेल. बरोबर, पाठीतला दगड गणेश दादा जास्त लागला असेल आणि पुढच्याने काय गोंजारला असेल वय. अरे आता उत्तर आहे का बरं का, आपला दृष्टांत संपला आहे. सिद्धांत आहे का, दगड 2 मारले, एक मारला पाठीकडून आणि एक मारला छातीवरती. उत्तर सांगून जाईल मी तुम्हाला. स्तुती आणि निंदा सांगतोय बरं का. पाठीमागून जो दगड मारला जातो त्याला म्हणावं निंदा,
लोक पाठीमागं बोलतात, हा असा आहे तो तसा आहे, हा असा आहे तो तसा आहे, तो दगडच आहे पण तो पाठीव मारला जातो आणि जो छातीवर मारला जातो, वा वा महाराज काय कीर्तन करता, वा वा महाराज काय कीर्तन करता, वा वा महाराज काय मृदंग वाजवता, हा ही दगडच आहे तो छातीवर मारला जातो. अर्थात स्तुती आणि निंदा हे दोन भयानक विकार या परमार्थ क्षेत्रामध्ये आले की ते प्रतिबंध आपल्याला त्या उपकारी लोकांपर्यंत पोहोचू देत नाहीत. देवापर्यंत पोहोचायचंय म्हणजे काय करायचंय महाराज, देवापर्यंत पोहोचायला पाहिजे का? संत म्हणतात नाही, आम्हाला देवापर्यंत पोहोचायचंच नाही, तो चढ येईल आम्हाला शोधत, तो आपोआप आम्हाला शोधत येईल, आम्हाला त्याच्यापर्यंत पोहोचायचं नाही का? कारण अलौकिक प्रकारामध्ये सांगितलं, संत एक अलौकिक आहे, देव एक अलौकिक आहे आणि देवाचं नाम एक अलौकिक आहे. बरं का, देवाचं नाम अलौकिक आहे, देव अलौकिक आहे आणि संत अलौकिक आहेत. का? तर 3 प्रकार असतात महाराज. जो सामान्य माणसाला कळत नाही त्याला अलौकिक म्हणलं जातं. बरं का, अर्थात लौकिकाला कळत नाही. तुम्ही आम्ही सामान्य माणसं आहेत, आपल्याला देव कळालाय का? नाही, आपलं सोडा हो महाराज. वेदानाही नाही कळला अंत पार याचा, कानडा राजा पंढरीचा, तो तुम्हाला आम्हाला कळेल का? हरिपाठामध्ये माऊली एक गोड प्रमाण देतात, आहे का लक्षात कोणाच्या? माऊली म्हणतात, ते जीव जंतुसी केवी कळे, नाही नाही तेथील प्रमाण नेनवे वेदांसी, ते जीव जंतुसी केवी कळे. जो वेदांना नाही कळाला तो आपल्याला कळेल का? म्हणजे लौकिकाला कळत नाही, तो देव असतो म्हणून त्याला अलौकिक म्हणलं जातं. संत लौकिकाला कळत नाहीत, संत लौकिकाला कळतं का? आणि संत जर लौकिकाला कळले असते तर ज्ञानोबरायांना लोकांनी त्रास दिला नसता, संत लौकिकाला कळाले असते तर तुकोबरायांना त्रास दिला नसता. महाराज, संत लौकिकाला कळाले असते तर आम्ही त्यांच्याबरोबर काहीतरी उद्धाराचं साधन त्या ठिकाणी आम्ही उपलब्ध करून घेतलं असतं. पण संत आम्हाला कळाले नाही, अर्थात लौकिकाला कळत नाहीत म्हणून संत अलौकिक आहेत. बरं का, त्याच्यानंतर देवाचं नाम आहे, ते नाम आपल्याला कळत नाही कळत. तुम्ही आम्ही सोडावो, ज्या देवाचं नाम आपण घेतो ना त्यालाच ते कळत नाही. तुझ्या नामाचा महिमा तू जण कळो मेघश्यामा, त्या नामाचा महिमा तुला कळणार नाही. झालं असं रामायणामधला एक सुंदर प्रसंग आहे. बरं का, ज्यावेळेस सेतू उभारणी झाली आणि रामराय काय झालं, समुद्राच्या कडेला येऊन उभा राहिले. त्यांनी त्या पुलाकडे बघितलं, सेतूकडे बघितलं आणि मनामध्ये विचार आला, काय हा सेतू बांधलाय वानराने? एवढी दगड, एवढी महाकाय असणारी दगड ही पाण्यावर तरंगतात आणि काय निमित्त, तर त्याच्यावर राम नाव टाकले. त्याच्यावर काय टाकलंय? राम नाव टाकले. म्हणून रामप्रभूंनी काय केलं माहिती का? हातामध्ये एक दगड उचलला, म्हणले माझ्या नामाने जर दगड तरत असतील तर मी टाकल्यावर का तरणार नाही? महाराज रामप्रभूंनी हातामध्ये दगड घेतला आणि तो पाण्यात टाकला, दगड बुडाला नाही तरंगला. महाराज दुसरा दगड घेतला, परत पाण्यात टाकला, नाही तरंगला महाराज, बुडाला. तिसरा दगड घेतला, परत पाण्यात टाकला, आता तरी तणगायला पाहिजे होता, नाही तरंगला. म्हणून रामप्रभूंनी इकडं तिकडं बघितलं, आपल्या हाताने दगड तर काय तरंगला, आपल्याला कोण बघतंय का? महाराज एखादं गाडीहून पडलं ना, ते लागलंय की ती कधीच बघत नाही, आपल्याला कोण बघतंय ते बघतं आधी. मग हे दगड तर बुडाले होते. रामप्रभूंनी इकडं तिकडं बघितलं तर मागं हनुमंतराय उभाच होत. हनुमंतरायला विचारलं, हनुमंतराय कधी आले होते? म्हणले पहिला दगड टाकला तेव्हा चालू होतो. म्हणजे सांगायचा भाव एवढा, ज्या रामनामाने दगड तरले गेले, अर्थात त्या रामनामाच्या बळावर ज्या रामनामाने ती दगड तरली गेली ते रामाने टाकल्यावर सुद्धा तरली नाहीत. अर्थात त्या देवापेक्षा ते नाम अलौकिक आहे. अर्थात नाम, संत आणि देव हे अलौकिक आहेत. अजामिळासारखा महान पातकी असेल, नवे नवे वाल्मिक ऋषीसारखा महान पातकी असेल, त्या नामाच्या बळावरती तारला गेला आणि ते कुठं दुसरीकडे घडलं नाही. घडलं कुठं? अभंगाचं पहिलं चरण. नामे तारी ले पाती
पहिल्या चरणात बोलतात, नामे तारिले पातकी. पातकी याचा अर्थ काय होतो महाराज? पाप करणारा. अनेक पर्वतपाय पापांच्या राशीच्या राशी त्या नामाच्या बळावर काय होतात? नष्ट होतात. हरिपाठ ज्यांचा पाठ आहे त्यांना प्रमाणं खूप सारे माहिती आहेत बरं का. नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे आठवड्याभराचे, महिन्याभराचे, 1 वर्षाचे, 2 जन्मांतरीचे. महाराज सांगतात 1 दिवसाचं नाही, 2 दिवसाचं नाही, तर जन्मांतरीची पाप फक्त त्या नाम घेण्याने जळून जातात महाराज. घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे. त्यातलं एक कडवं आहे बरं का महाराज, पुढचं एक चरण त्यातलंच आहे. वाल्या कोडी माहत्यारी तोही तारीला निर्धारी. पण का? घेता नाम, घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे. वा महाराज, हे नामावरती सगळं काही आरूढ झालं की आपल्याला सगळं काही सोपं होऊन जातं महाराज. पण आम्ही नामस्मरणाच्या मागं कधी लागत नाही. मी नेहमी सांगत असतो बरं का, तुम्हीही ऐकलं असेल, आपण दैनंदिन जीवन जगताना माणसं पुरुष मंडळी प्रवास करतात बरं का, गाडीवरती प्रवास करतात. कधी त्या गाडीवरती बसल्यावर पायाला काम असतं, हाताला काम असतं, तोंडाला काही काम असतं महाराज. तरी माणसं देवाचं नाव घेत नाही. निदान कधी त्या गाडीवर चालताना ॲक्सिडेंट झाला आणि त्या देवाचं नाव तोंडात असेल तर महाराज सांगतात, अंतकालेच मामेव स्मरण मुक्ता कलेवरम. जो अंतकाळी माझं स्मरण करतो तो आणि मी वेगळा नाही. मग एखाद्या क्षणी कधी आपल्याला मृत्यू येईन सांगता येईल का? सांगता येईल का? मृत्यू कधी येईन सांगता येत नाही. महाराज म्हणतात, जिंदगी एक किराये का घर हे. कबीर महाराजांनी गोड वर्णन केले. देह हे काळाचे, धन कुबेराचे, नवे नवे देह हा पाचाचा आणि याला उचना असा असणारा देह. महाराज तो कधी निघून जाईन सांगता येतोय का? नाही. म्हणून जीवनामध्ये नाम करा, नाम घ्या. आणि जर नाही घेतलं तर एक एवढं प्रमाण सांगून आपण विठोबा रुक्माई भजन करणार आहे बरं का. नाही घेतलं तर महाराज आयुष्यामध्ये आपले किती हाल होतील सांगता येत नाही. मारिती, झोडीती, तोडीती, निष्ठूर नाही नाही. हरिवीन जन्म नरकची पै जाना, यमाचा पाहुणा प्राणी होय. महाराज तो यमाचा पाहुणा झाला. महाराज म्हणतात म्हणून नामस्मरण करा. आणि नामस्मरण नाही केलं तर मग नाथ महाराज म्हणतात, हे जरी नाही काल तरी दुसरा येईन. हे जरी नाही काल, हे जरत शेवटी बा काळ बांधून नेईन. जरत शेवटी बा काय करायचं ऐका बरं का, सांगून जातो तुम्हाला. जर आपल्याला वाटतं ना की तो यम येऊ नये, त्याने आपल्याला बांधून घेऊन नाही गेलं पाहिजे, म्हणून काय करायचं ऐका बरं का. सगळ्यांनी ऐका आता, सगळ्यांनी माझ्यासोबत बोला. हा, उदो बोला, उदो बोला, उदो बोला, उदो बोला, हे उदो बोला, उदो बोला, उदो बोला कृष्णबाई माऊलीचा. उदो बोला, उदो बोला.
ऐका बरं का, विठ्ठलाचे वारकरी आणि देवीचे आराधी यामध्ये फरक नाही का? कारण या ठिकाणी उभा राहिलेली तिचं वर्णन करताना नाथ महाराज म्हणतात, आषाढी कार्तिकी गोंधळाची दाटी ओ, पुंडलिक दिवटा शोभे बाळबंटी ओ, एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवणी कटी हो. उद बोला उदो बोला उद बोला उदो बोला उदो बोला उद बोला. कधीतरी म्हटलं पाहिजे बरं का. नामाच्या बळावर आरूढ झालं ना, नामाच्या चिंतने प्रगटे पसारा, असाल ते करा जेते तेथे. काय करायचं? त्या परमेश्वराचं नामचिंतन करायचं. विठोबा रखुमाई नामे तारिले पातके मुक्त झाले मृत्यूलोकी. महाराज अभंगाचं पहिलं चरण तुमच्या पुढे मी मांडलंय. वास्तविक पाहिलं तर अभंगामध्ये प्रवेश केला. या अभंगावर कीर्तन करायचं म्हणलं तर कम्प्लिटली 2 महिने तरी लागतील बरं का. एवढा व्यापक स्वरूपाचा हा अभंग आहे बरं का. आणि माझ्या अल्पशा बुद्धीप्रमाणे मी पहिल्या चरणाला स्पर्श केला आहे. त्याचं वर्णन करणं माझ्याच्याने शक्य नाही. कारण नामाचं वर्णन करणं त्याला खूप अधिकारी व्यक्तिमत्व लागतं आणि त्या नामाचं वर्णन माझ्या मुखाने होणार नाही का? कारण या नामाने तरुण जाणं हा दाखला मी दिलेला नाही, खूप मोठ्याने दिलेला आहे बरं का. आणि त्यांनी अनुभवलंय ते का? ऐसे बोलिले वाल्मिक महाभारती व्यासाधिक. महाराज म्हणतात आम्हाला मग या ठिकाणी दुसरीकडे जाता येत नाही, आम्हाला योग करता येत नाही, याग करता येत नाही, आम्हाला यज्ञ करता येत नाही, मग आम्ही काय करायचं? महाराज म्हणले काहीच नाही करणार. जिथं कीर्तन आहे ना तिथं जाऊन बसायचं का? कारण कीर्तन चांग होय अंग हरिरूप. का? मग कीर्तनामध्ये देव असतो बरं का. माऊली गोड सांगतात. माऊली म्हणतात ते कीर्तन एवढं महत्त्वाचं आहे. तुकोबारायांनी वर्णन केलं बरं का. मी मगाशी बोलून गेलो, कलियुगा माझी करावे कीर्तन जेणे नारायण देईले भेटी. त्या कीर्तनामध्ये आपल्याला काय होतं? आपलं अंग हरिरूप झाल्याशिवाय हरिरूप दशेला प्राप्त होत असतं. महाराज निळोबाराय तेच सांगतात. निळोबाराय म्हणतात या कलियुगामध्ये तुम्हाला तरुण जायचं असेल ना तर कलियुगी हरिकीर्तन करिता तरले अधम अज. सामान्य माणसाला तरुण जायचं असेल तर कलियुगामध्ये हरिकीर्तन हा सगळ्यात मोठा पर्याय आहे. पहा, तिसरं चरणही तुमच्या पुढं मांडलेलं आहे. पहा, चौथ्या चरणाचा आपण विचार करणार आहे का? नामाविषयीचा पुरावा सांगितला, नामाविषयीचं महत्त्वही तुम्हाला मी थोडंसं पटवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि नामाविषयीची फलश्रुती मी सांगेल. तत्पूर्वी या समाजामध्ये आपण नामस्मरण घेत असताना, नामस्मरण करत असताना आपण कुणाचं नामस्मरण केलं पाहिजे? नामस्मरण करताना आपण काय केलं पाहिजे, काय केलं नाही पाहिजे, या गोष्टीची आपल्याला जाणीव पाहिजे बरं का. नामस्मरण कुणाचं केलं पाहिजे? नामस्मरण कुणाचं केलं पाहिजे? पहा, आज जो नवरात्र उत्सव चाललाय, या नवरात्र उत्सवामध्ये कधीतरी आपण या दरबारामध्ये आलं पाहिजे. आपल्या घरी त्या देवीला आवाहन केलं पाहिजे, तिचं पाचारण झालं पाहिजे आपल्या घरी. तेव्हा आपलं नामस्मरण काही अंशाने फलद्रूप होण्याच्या दिशेला जात असतं बरं का. महाराज, तुम्ही या नवरात्र उत्सवामध्ये त्या देवीला आपल्या घरी आणलं तर साक्षात पांडुरंग या ठिकाणी आला असं समजावं लागेल बरं का. का? कारण मी प्रमाण सांगून गेलो. एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवणी कटी. आणि कमरेवर हात ठेवून उभा कोण आहे महाराज? मग तो विठ्ठल आणि ही अंबा काही वेगळी नाही. तिला एकदा घरी आणलं की देव तुमच्या घरी आला. म्हणून काय करायचं महाराज? ती भवानी तुम्हाला प्रगट करायची. नाथ महाराज गोड बोलतात काय? अनादि निर्गुण प्रगटली भवानी, मोह महिषासुर मर्दनाला गुणी, त्रिविध तापाची करावया जाडणी, भक्ता लागी तू पावाची नवलाई.
बायकोचा जोगवा मागण्यासाठी हातावरती परडी घ्यावी लागते, बरोबर? हातावरती परडी घेतली तरच जोगवा मागता येतो. पण महाराज त्या देवीची नवरात्र करायची म्हणलं तर हातावरती परडी घेणं एवढंच नाही बरं का. महाराज याच अभंगामध्ये आपल्याला सांगतात की त्या देवीची नवरात्र जर साजरी करायची असेल तर कशी करायची. नवविधा भक्तीच्या करीन नवरात्रा आणि पोटी ज्ञानपुत्राचं आव्हान मी करेल. महाराज सांगतात नवविधा भक्तीची नवरात्र आपल्याला करायची बरं का. काही दुसरं करायचं नाही, फक्त नामस्मरणच करायचं. महाराज आपण उपवास करतो, करायची गरज आहे. श्रद्धेनुसार ज्याचा त्याचा प्रश्न आहे, मी म्हणणार नाही करू नका बरं का. मलाही 9 दिवस उपवास असतो, 10 दिवस तो. पण तो श्रद्धेचा विषय, तो कुणी करायचा कुणी नाही करायचा हे ज्याच्या त्याच्यावर अवलंबून आहे. पण सांगून जाईन महाराज, या नवरात्रीमध्ये जर उपवासच करायचा आहे ना तर आपल्यामध्ये असणाऱ्या वाईट गुणांचा करा बरं का. आपल्यामध्ये असणाऱ्या दुर्गुणांचा उपवास करा. कारण आपल्यामध्ये असणारे दुर्गुण हे आपल्याला दुर्जन बनवतात. काय करतात? दुर्जन बनवतात. तुम्ही कधी कोळसा पाहिलाय? आता गॅस वापरता त्यामुळे कोळसा पाहिला असेल, पण आता नसेल तुमच्या वापरात. तो कोळसा आहे ना महाराज, त्याला कसाही घासा तो काळाच. तसा दुर्जन माणूस तुम्ही कसाही त्याला हाताळा, तो दुर्जन ते दुर्जन. आणि दुर्जनाचा स्वभाव सांगतो एक चाणक्य नीतीतला. दुर्जन माणूस ओळखायचा कसा? दुर्जन माणूस ओळखण्याची एक पद्धत चाणक्यांनी आपल्याला सांगितली. चाणक्य म्हणतात दुर्जन माणूस ओळखायचा असेल ना तर त्याच्या जिभेवरती सतत मोहळाच्या मधाचा थेंब असावा ना, असं गोड बोलणं असतं. मी सांगत नाही, चाणक्य सांगतात. चाणक्य म्हणतात मधुतिष्ठन्ति जीवाग्रे हृदयं तु हलाहले. हृदयामध्ये ओतप्रोत विष भरलेलं असतं पण तोंडामध्ये गोड बोलण्याचा आव असतो. अशा माणसांना ओळखायला शिका. ही दुर्जन लोक आहेत आणि या दुर्जन लोकांपासून आपल्याला काय करायचं? लांब. देवीची आराधना करत असताना, देवीची उपासना करत असताना, नवविद्या भक्ती करत असताना महाराज त्या देवीची विटंबना होणार नाही याची काळजी घ्या बरं का. का? कारण नवविधा भक्ती करत असताना, ती नवरात्र साजरी करत असताना ती जी उभा राहिलेली देवी ना ती साधी सामान्य नाही. 51 शक्तिपीठं पूर्ण भारतामध्ये आहेत. ती 51 शक्तिपीठं त्यातली 3.5 आपल्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये आहेत बरं का. कोल्हापूर असेल, तुळजापूर असेल, वणीचं अर्धपीठ असेल आणि रेणुका मातेचं माहूरगडचं एक पीठ असेल. अशी 3.5 पीठं या आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. आपण भाग्यवान माणसं आहेत आणि ही सगळे आपल्याला पाहायला मिळालेली पीठं आहेत. तुळजापूर असेल, अनेक भक्त परिवार त्या ठिकाणी जातात. वणी असेल, अत्यंत खूप. तुम्ही कधी वणीला गेला असेल तर त्या बुर्जावरती तो तिथलं जे पुजारी आहेत त्या गडावरती कशाचाही आधार न घेता त्या बुर्जावरती जाऊन तो ध्वज लावतात. ही एक खूप मोठी ताकद आहे या देवीची आणि मग तिची विटंबना आपल्याकडून झाली नाही पाहिजे. महाराज परवा दिवशी मी एक गाणं ऐकलं येता येता. देवीची विटंबना आपणच केली. हिंदू धर्मामध्ये धर्म महाराज एवढा जपला पाहिजे. हा धर्म म्हणजे धर्म नाही, ही आपल्याला मिळणारी शिकवण आहे. थोरा मोठ्यांकडून मिळणारी शिकवण आहे. कधीतरी पहा त्या संभाजीराजांकडं, धर्मासाठी स्वतःचं बलिदान दिलं महाराज, पण माघारी सरले नाही. स्वतःची कातडी काढली गेली तरी पण मागं सरले नाहीत, अथवा धर्मासाठी त्यांनी माघार घेतली नाही, धर्म परिवर्तन केलं नाही. आणि आपण आपला आज हिंदू धर्म कुठेतरी विसरून चाललोय महाराज. का? कारण हिंदू धर्मामध्ये असणारे देवदेवतांची विटंबना आपणच केली. आता गणपती झाले महाराज, त्या गणपतीमध्ये एक गाणं आलं होतं, माझ्या पप्पाने गणपती महाराज ते हाणला म्हणत होतं पोरग. गणपती हाणायचं सोपं आहे का? गणपतीचं वर्णन माऊलींनी केलंय. ओम नमोजी आध्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वयं वेद्या आत्मरूपा देवा तूची गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवतारी जोजी. गणपती बाप्पाला मारायचं सोपं आहे? नाही महाराज. मी परवा दिवशी गाणं ऐकलं, हे तुम्हाला पटणार नाही, पटेलही कदाचित. सौरभ महाराज ते 2-4 जण बसले होते, त्यांनी डीजेवर गाणं लावलं होतं. ते म्हणत होते, तिरपी टोपी वाकड्या बांगा बरी ग. मला ते येत नाही बरं का सर, पण असं चाललं होतं. तिरपी टोपी वाकड्या बांगावरी आंबाची नजर. तुम्ही नसेल ऐकलं, तुम्ही महाराष्ट्रात राहत. ऐकलंय हे गाणं. आंबाची नजर शिंगाड्या बोकडावर असते का? मध्ये एक गाणं निघालं, गार डोंगराची हवाबाई सोसना, म्हणूनच तिने मध्ये भाडका केलता शेकायला.
बॉम्बस्फोट बरं का सर, मध्ये तो बडका तिने शेकायसाठीच केलता. आपण वाईट वागलं ना, देवाला सहन होत नाही महाराज. करोना आला आपल्या वाईट वागण्यामुळं, आणि तुम्ही आता सध्या तर खरंच म्हणजे तुम्ही खरंच भाग्यवान आहेत. आता तुम्हाला एवढे 1,500 रुपये नाही मिळत. इथून मागच्या लोकांना नाही मिळाले, ते तुम्हाला लाभ मिळतोय त्याचा लाभ घ्या. आणि 1,500 रुपये आले ना, त्यातले 500 रुपये घ्या आणि एखाद्या देवाला जा. पहिले म्हणायचे देवाला आले असते बरं का, पण आता खिशात पैसे. आता तुमचा भाऊ तुम्हाला देतोय महिन्याला काय लाडकी बहीण योजना आहे ना, ती लाडकी बहीण योजना खूप सुंदर आहे बरं का. ती योजना तुम्ही जपत असताना ना, ती योजनाचा लाभ घेत असताना त्यातला काही खर्च देवासाठी करा, काहीतरी तीर्थासाठी करा. का? कारण जवळ हे सगळं सिद्ध आहे. हात चालावया पाय, परत हातपाय मोडल्यावर तुम्हाला परत घरातली माणसं बसू देत नाही. ती म्हणते बाईल म्हणे खरं, मरता तरी बरं, नाशियला घर थुंकून या. महाराज त्याची परत हाडच आहे, प्रमाण पण आहे महाराज एक तुकोबारायांचं. ते म्हणतात घरातली माणसंच त्याचे हाड करतात. नाही, मेल्यावर स्वतः बांधून देतात. आणि बांधून देताना नुसता बांधून नाही देत, भूषणे ही घेती काढून या, बांधून या देती, यमाची या हाती. नुसतं बांधून देत नाही, सगळे आभूषणं काढून घेतात. मग त्यांचा काय आपण विचार करायचा नाही. महाराज एवढी छान योजना आहे, ह्याचा तुम्ही लाभ घेताना देवाच्याही सत्कार्यामध्ये त्यातले काही 2 रुपये घालवायचा प्रयत्न करा. आता मी तुमच्या भावाला एक निवेदन करेल बरं का. त्या भावाला असं निवेदन करेल की आत्ताची परिस्थिती बघितली ना तर खूप वाईट चालली आहे बरं का. बदलापूर बघितलं असेल, त्याच्यानंतर लातूर पाहिलं असेल, आमचं नगर पाहिलं असेल, कोपर्डी प्रकरण पाहिलं असेल. आज चिमुकल्यांवरती बलात्काराची या ठिकाणी जी पातळी आहे तरुण माणसाची, तरुण म्हणजे बघण्याचीच पातळी जी आहे ती एकदम खराब झाली. विशेषत्वाने सांगेल, आमचं कोपर्डी प्रकरण आहे, त्यांना न्याय मिळाला नाही. लातूरचं प्रकरण आहे, त्यांना न्याय मिळाला नाही. त्या डॉक्टरांचं प्रकरण होतं तामिळनाडूमधल्या, त्यांनाही न्याय मिळाला नाही. न्याय मिळाला आजकाल आम्हाला. बदलापूरच्या एका या प्रकरणामध्ये अक्षय शिंदे नावाच्या आरोपीचा एन्काउंटर करण्यात आला बरं का. मी त्या शासनाला एक निवेदन करेल की लाडकी बहीण योजना तुम्ही देताय, हे खूप चांगली गोष्ट आहे, पण त्या लाडक्या बहिणीचा अजून एक विचार करा, ती घरातून बाहेर पाऊल ठेवताना ती सुरक्षित असेल. घरातून बाहेर पाऊल ठेवताना ती सुरक्षित असेल, नवे तिच्यावर कसलीही वाईट नजर पडणार नाही, याची दक्षता थोडी घ्या. कारण या बदलत्या जगामध्ये तेवढेच भक्षक या, आता मला त्याविषयी जास्त बोलणंही रुचत नाही आहे, या समाजामध्ये 2 वर्षाचं 4 वर्षाचं लेकरू जर माणसाला कळत नसेल तर सर या माणसांची स्थिती किती खालावलेली आहे याचं वर्णन या गादीवर तरी होणार नाही बरं का. नाही आहे महाराज. का? कारण या ठिकाणी त्यांचं नाव घेतलं ना तर महाराज त्याचा दोष आपल्यालाच लागू शकतो. एवढी नालायक लोक आहेत. फक्त एवढंच सांगेल निवेदन, ज्यांच्या हातामध्ये कायदा व्यवस्था आहे ना त्यांनी ते बदलण्याचा प्रयत्न करा. बस हेच आमच्यासाठी लाडक्या बहिणीच्या योजनेपेक्षा, मी तर म्हणेन 1000 रुपये आमच्याकडून घ्या, पण आमची बहीण सुरक्षित करा. या गोष्टी आहेत ना खूप समजून घेण्यासारख्यात. असो, जीवन जगत असताना, या सगळ्या जपत असताना, आपण सांगितलं हा नवरात्र उत्सव साजरा करत असताना आमचा नवरात्र उत्सव या प्रकारे साजरा होईल ज्या वेळेस रस्त्यावर चालणारी आमची जगदंबा, आमच्या घरातली आमची आई रूपी जगदंबा रस्त्यावर सुरक्षित असेल, त्या दिवशी आमचा नवरात्र सफळ होईल. नवे आपण घरातून बाहेर पडताना आपण त्या देवीचं नामस्मरण करून बाहेर पडा. का? कारण ते नाम या पर्वतपाय पापांच्या राशीला नष्ट करून टाकत असतं. नवे त्या नामाच्या बळावर या जगामध्ये अनेक असे संत झाले. असं निळोबाराय काय म्हणतात? निळामणे असंख्यात, निळामणे असंख्यात, निळामणे असंख्यात, निळामणे असंख्यात. हरीच्या नामे झाले संत, नामे झाले संत, ऐसे होली
व्यासाधिक ऐसे बोलिले वाल्मिक महाभारती व्यासाधिक कलियुगी हरिकीर्तन करिता तरले अधमाज निळामने असंख्यात हरीच्या नामे झाले संत. ऐका, मी पहिल्यांदाच बोलून गेलो, मी काही मोठा कीर्तनकार नाही आहे, परंतु संप्रदायाची धुरा कुठेतरी आपल्या स्वरूपात नियमामध्ये चालत राहावी एवढासा छोटासा प्रयत्न करत असतो. झालेली सेवा तुम्हाला रुचली असेल नसेल रुचली माहीत नाही, पण नियमाच्या बाहेर जाऊन मी कीर्तन करणार नाही, हा माझा नियम आहे. असो, यामुळे आता जे काही तुमच्यापुढं सांगण्याचा प्रयत्न केला ते मला काही माझ्या गुरुजनांकडून मिळालं असेल, थोरांच्या संगतीत राहून मिळालं असेल, त्यातलं काही चुकलं असेल ते मला पण परत देऊ नका. जाता जाता कुठंतरी टाकून द्यात. परत मला दिलं तर परत कुठंतरी मी बोलल. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विना दे, तर मला त्याच्याबद्दलही क्षमा करा. असो, झालेली सेवा तुम्हा सर्वांच्या चरणी अर्पण करू, नवे नवे आई जगदंबेच्या चरणी समर्पित करू. सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम देतो.